अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे भीमा नदी बाबतीतील पूरस्थिती टळली असून दरम्यान सध्या भीमेत 40,000चा विसर्ग सुरू आहे, तर उजनी धरणामध्ये 106% इतका पाणीसाठा झाला आहे। पुण्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून उजनी धरणात 2.25 लाखापर्यंत विसर्ग जमा होत होता। त्यावेळी उजनी 100% भरलेलं होतं। अशा वेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उजनीतून 40,000 ते 2.25 लाखापर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्यानं भीमा नदीत सोडण्यात आला। त्यावेळी धरणात आणखी 7% म्हणजे 3.5 TMC पाणी साठवून ठेवण्यात आलं। त्यामुळे भीमा नदी पात्रातील पाणी नियंत्रणात राहिलं आणि पूरस्थिती निर्माण झाली नाही। उजनी धरणातून भीमा नदीत एकदम 1,30,000 ते 1.5 लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्यावर गोपाळपुरात नवीन पुलावर पाणी येतं, तर 2.25 लाख क्युसेकपर्यंत विसर्ग सोडल्यास पंढरपुरातील गोविंदपुरात पाणी शिरतं। 4 दिवसांपूर्वी दौंडवरून येणारा विसर्ग आणि पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन नदी काठावरील गावांना पुराचा धोका होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाचे अधिकारी वारंवार घेत होते। उजनी धरणात 105 ते 106% पाणीसाठा ठेवला जात आहे। दौंडवरून 2-2.5 लाख क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात येऊ लागला तरी सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठावरील गावांना पुराचा धोका होणार नाही याची दक्षता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे घेत आहेत।